राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे. आता चाललेला आहे, आज दसरा चालला आहे. दसऱ्याला तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता दसऱ्याचं फिरायला चाललेलं आहे देवस्थान. चला तर पाहूया नवीन नवीन देवस्थान. लेट्स सी नाव. ज्योतिबा आळते आणि माहित नाही कुठं कुठं. ज्योतिबा सांगवडे, परत आळत, ज्योतिबाचा डोंगर करणार आहोत. नाही, आता आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्योतिबाला जाणार आहोत. चला चला पाहूया. आणि तू पण आजी बसल्या बघा. चला मित्रांनो, चाललेला आहे आपलं ज्योतिबाच्या घाटात. आता आलेला आहे ज्योतिबाला. चला तर पाहूया. आज जाणार आहे. ऊन लागत आहे म्हणून डोक्याला बुद्धी घातलेली आहे. सख्यांचा राजा ज्योतिबा माझा. ज्योतिबाच्या नावानं चांग भले. इथे बघा, असे स्टॉल लागलेले आहे ज्योतिबाच्या दारापासून जाताना. ज्योतिबाला दख्खनचा राजा, ही मेन कमान, सगळे स्टॉल लागलेले आहेत. इथून खाली पायरी उतरल्या की ज्योतिबा देवाचं मंदिर आहे. जाणार आहे मित्रांनो. स्टॉल सगळे लागलेला आहे. भाविक गर्दी आहे दसऱ्याची. कोल्हापूरला आला आणि ज्योतिबाला नाही आला म्हणजे कोल्हापूरला फिरल्या चालच नाही. कारण कोल्हापूरचं मेन देवस्थान अंबाबाई, तसंच ज्योतिबा सुद्धा आहे. परत आदमापूरला बाळूमामा भरपूर याला आहे. चला चाललेलं आहे बघा आता ज्योतिबा दर्शनला. काय काय आहे ज्योतिबा नावानं चांग बोल. ज्योतिबाच्या नावानं चांग बोल. पहिला आलाय का नाही ज्योतिबाला? भरपूर आणि आम्हाला काढलं नाही. मी तर पहिल्यांदाच आले. मित्र मी पण आले लहानपणी, पण आता मोठा असताना आलं नाही. आठवण नाही. आता बघूया. चला ज्योतिबाचं दर्शन घेऊया. आई आमच्या मागच राहिले. काय आहे एवढं गाव चालतं तुम्ही? काय शिस्तात चाललंय पायऱ्यावरनं. तुम्ही आला का नाही ज्योतिबाला कधी? येऊन गेले बऱ्याच वेळा. ज्योतिबाच्या नावानं आता रस प्यायला थांबलेला आहे. एनर्जी घ्यायची आणि पुढचा प्रवास चालू करायचा. मित्रांनो, या ठिकाणी रस प्यायला एकदम मस्त होता. बघा, भक्त भाविक भरपूर आलेले आहेत. मंदिराचा कळस दिसत आहे. मित्रांनो, व्लॉगिंग करताना मजा वेगळीच येते. कधी वाट जाते पुढे काय कळत नाही. सगळी लाईफ एन्जॉय. चल इकडे. ज्योतिबाच्या नावानं चांग देवाच्या नावानं चांग. ज्योतिबाच्या नावानं चांग बरे. भक्त भाविक भरपूर आलेले आहेत. दर्शन घेत आहेत. तेल घालत आहेत. हे मुख दर्शन आहे. बाहेर ना दर्शन घेत आहे. इथं पण तेल घालायला ठेवलेलं आहे. भरपूर ठिकाणी तेल घालायला ठेवलेलं आहे.
इथे बघा तोप ठेवलेत. तोप ज्योतिबाच्या मंदिर परिसरामध्ये आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग धेनू प्रसन्न, तुमची सर्व इच्छा पूर्ण करा. धेनू तेलंगण रामेश्वर मंदिर. कुठला देव आहे बघूया. इथे पण लहान ज्योतिबा देव. हो का, ज्योतिबा उत्सव मूर्ती. आम्ही मग दर्शन घेतलं आहे. इथं आत ज्योतिबाचे मंदिर आहे. तर आता पूर्ण फिरून आलेलं आहे. असे गोल चक्र, त्यामध्ये सगळे आपण देव बघितले. कामधेनू, ईश्वर आणि भरपूर काय. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. हरिनारायण. हे दत्ताचे मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त. ज्योतिबाचे दर्शन झालेलं आहे. चला आता पुढे जाऊया. तर ना बघा, हे दवना विकत बसले. देवाला वाचतात दवना. देवाचं झाड सुद्धा म्हणतात त्याला. ज्योतिबाचं दर्शन एकदम मस्त झालं. मला ज्योतिबाच्या नावाने चांगलं. दुपारचे 3 वाजल्यापासून सुद्धा गर्दी बघा. गर्दी काय संपतच नाही. आज फुल गर्दी आहे. पायऱ्या चढून आल्यावर भरपूर लोक आले. आता जेवायचं बघा मित्रांनो एकदम मस्तपैकी. ती आजी पण आलेली आहे. आजीला चालवा येत नव्हतं, मग आजी तिथेच बसलेली आहे. आता परत वर आलेला आहे. मंदिराचा कळ दिसते बघा. हा, आमच्या खूप दमलेले आहेत. दमला काय आजी बघे की आता. चला, शंख, शिंपले, माळा सगळंच आहे. रुद्राक्ष त्यामध्ये पण भरपूर मुखी असतात. 1 मुखी ते 14 मुखी, 22 मुखीपर्यंत. माझ्या हातामध्ये पण रुद्राक्ष आहे. ते पंचमुखी आहे. काय विकत आहे. राळा, कराळे, जवस, ओवा. आजीचा धंदा जोरदार झाला फुल. हे आजी आत्या घेत आहेत. आईने पण घेतलेला आहे आजीकडनं. ज्योतिबाचे दर्शन झालेलं आहे. आता यमाई देवीचे दर्शन घ्यायला आलेलं. चला तर घेऊया. देवीचे मंदिर आहे. चला तर पाहूया. तेल घालण्यासाठी जाळ केलेलं आहे. माई प्रसन्न. देवीला एकदम मस्त नटलेलं आहे. या माई देवीच्या नावानं चांगलं व्यवस्थित. हा, आता दिसलं बघा मित्रांचे. ओम काढत आहेत हळदी कुंकवान. काय कारण आहे काय. सकारात्मक ऊर्जा. मित्रांनो देवळात काय याचं कारण सकारात्मक ऊर्जा. इथे बघा नक्षीकाम केलेलं आहे. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि भरपूर काय. तर इथं बघा, इथं पण स्टॉल लागलेले आहेत. देवाचा कुंड आहे बघा मित्र. स्नान करून देवाला त्याला यमाई देवाचा कुंड.
पूर्ण शेतात आमच्या इथे तर मस्त गारवा जंगल मस्त गारवा कसा वाटला ज्योतिबाचा व्लॉग आवडला का आमचा दख्खनचा राजा ज्योतिबा माझा मला ज्योतिबाच्या नावानं चांगलं ब्लॉग आवडला ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरायला आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करायला विसरायचं नाही कमेंट करा हा बेल आयकॉनला सुद्धा आपण भेटणार पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.